बापरे, हे विहीर कसलं डेंजर भरलंय, फुल आहे. हॅलो गाईस, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर सकाळ सकाळीच उठलोय, आंघोळ केलोय, चहा पिलोय, सगळं करून आम्ही दोघं परत झोपलोय. हे वर झोपलंय, मी इथं झोपलोय आणि मला सोडून जायला पण झालंय कुठे. ऐ इकडं बघ, इकडं बघ. ऐ आता मला करायला पाहिजे आहे देवपूजा, घरातलं देवपूजा आज मलाच करावं लागणार आहे. आज मम्मी गेले गावाला तर मलाच करावं लागणार आहे. तर आता पलीकडे जाऊन पाणी आणलोय आणि इथं लावायला पाहिजे दिवा. मग पुढचं प्रोसेस म्हणजे पूजा चालू. आधी इथं दिवा लावायला पाहिजे आणि आहे इथं तेल वगैरे सगळं. मग आधी दिवा लावतो, मग चालू करू. आता आधी आपण दिवा लावायचा. आता हे सगळं देवांना धुवायचं. आणि हे आहे नारळ, हे आहे त्या नारळाखालचं तांब्या. आता हे धुलंय आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे धुवायचं पहिला. महादेवांचं लिंग आहे हे, मी आणलेलं आहे. कमीत कमी याला आणून पण 6-7 वर्ष झाले असतील. हे कधी मी 6वीला का 5वीला असताना ट्रिपला गेलतो त्यावेळी आणलेलं आहे मी. हे त्र्यंबकेश्वरमधलं आहे. हे अजून पण आहे तसं आहे. सगळं झालं पण ही एक राहिलं. सगळं आपलं पूजा कंप्लीट झालं. पूजा झालं कंप्लीट आणि हे ते पलीकडे नेऊन ठेवायचं. तर आता मी चाललोय परत खाली सीताफळ खात कांद्याकडे. इथं पूर्ण पाणी थांबलंय. रात्री एवढं डेंजर पाऊस झालाय. तिकडचं वरचं सगळं पाणी येतं, इथं स्टॉप होत आहे. पाणी लय आलं तर रात्री. आता जरा कमी तरी झालंय सगळं. अजून एक गोष्ट, मी खाली तर चाललोय मात्र पण कॅनलमध्ये पाणी घे एवढं रात्री पावसाचं. आता जायचं कसं पलीकडे? कमीत कमी माझे गुडघे एवढं पाणी येतं आहे. मी जाणार नाही, कॅन्सल. पलीकडे जायचं, घराकडे जातो मी. माझं कपडे नाही भिजून घ्यायचं. तर आता परत सकाळी पाऊस सुरू झाला आहे. तिकडं आणि इकडं पण थेंब थेंब पडालं आहे. ही काय 2-3 दिवसाला काय चाललं आहे? काल जर असलं डेंजर पाऊस झालं तर की सगळं पूर्ण वाहत चाललं होतं इथनं सगळं पाणी. तिकडं वर आमच्या घरामागं तिकडं उतार आहे ना, मग वरचं सगळं पाणी घरामागं येतं आहे. मग तिथून त्या बॅरलच्या साईडने खाली जातं आहे कॅनेलला. इतकं पाणी होतं ना काल. अजून पण कॅनेल अर्धा आहे ते कालचं पाणी. काल संध्याकाळी झालेला पाऊस. आता चाललोय मी परत त्यांच्याकडे खाली. मग आता पाऊस थोडं कमी झालंय, परत पाऊस यायची शक्यता आहे. मग त्याच्या आधी त्यांना थोडं चारून वगैरे आणून एका चांगल्या ठिकाणी बांधायचं, जेणेकरून त्यांना पाऊस लागू नये. म्हणजे इथे झाडाखाली वगैरे घराकडे आणायचं त्यांना. मग आता चाललोय परत खाली. इथं ते बारकं पेरलो आहे आणि कॅनलच्या पलीकडे ती दोन्ही येते मोठी. मग त्यांना तिथंच पलीकडे चारायचं 1-2 तास. त्यांना आणून इथं बांधायचं, इथं किंवा तिथंच खाली बांधायचं. मला पलीकडे जावं म्हटलं तर परत त्या पाण्यातूनच जावं लागेल. सकाळी आलो तो इथंपर्यंत, ह्याच्यातून गेलं नाही पलीकडे. पण आता काय पर्याय नाही, इथूनच जावं लागेल मला. त्यांना आलोय खाली घेऊन, खालच्या पट्टीत. मग हे सगळं पाणी थांबलंय मागं. आणि जेव्हा काय कुठल्याही घेऊन येतोय ना, त्यावेळी हा येतोय सोबत त्यांचा बॉडीगार्ड. आहे यो, बिना पेमेंटचा, फक्त रोटीवरचा. पण लय चांगला, जे काम सांगत नाही ते पण करून येते. लय चांगला आहे डॉगेश. कुठे गेला रे? नाही बुटक्या, माझी एवढं हाईट वाढव की तू पण. डॉगेश बालासाहेब म्हणता इथे. ओय मारतो का काय मला? आता सध्या पाऊस यायलाय, हे सगळं बघू शकता तुम्ही. आणि इकडं पण. आणि मी आता सध्या पावसातच थांबलोय या झाडाखाली. हे झाड आहे काय म्हणून बरं झालं, नाहीतर भिजलो असतं मी पण. सध्या पावसात आहे मी. आणि पाऊस काय आहे थोडं बऱ्यापैकीच आहे. अंग भिजाय तिकडे जर बाहेर गेलो तर एक 5-6 मिनिटात माझं शर्ट माझं पूर्ण अंग भिजतंय, तेवढं पाऊस आहे. तर आत्ता पाऊस कमी झाला, सगळं पाऊस कमी झाला आणि माझं डोकं पूर्ण भिजलं आणि शर्ट तर पूर्णच भिजलं आहे. मग आत्ता थोडं कमी झालं आहे पाऊस. मग आता परत इकडं आभाळ उठाला आहे. ती कसं मोठं पण येईना पाऊस आणि काय एकदम छोटं पण येईना, मीडियम पडालं आहे. कमीत कमी 15-20 मिनिट पाऊस पडून गेला. माझं कपडे, माझे डोकं सगळंच भिजवून गेलं. ह्यांच्या अंगावर अजून पाणी.
तर अजून एक दृश्य दाखवतो तुम्हाला. आता सध्याला ऊन पडले परत, त्याचं काय नाही. पण बापरे, हे विहीर कसलं डेंजर भरलंय, फुल आहे एकदम. काल ह्याच्यापेक्षा 10 फूट कमी होते पाणी. आणि काल त्या पावसामुळं ते पूर्ण सगळं पाणी इकडे आले वाटतं. आणि ते कसलं डेंजर भरलंय, फुल्लीच्या फुल आहे विहीर आता सध्याला. कसलं डेंजर ऊन पडलंय आता. दिवसभर ऊन नव्हतं पण आता ऊन पडलंय. वा, आपलं कांदा काय भारी दिसाली उन्हात. घराकडे चाललोय परत. त्यांना बांधलोय तिथं पलीकडे आणि आता चाललोय मी घराकडे. मग नंतर नाही येणार आहे थोड्या वेळानं, बघायचं काय होतं काय नाही. त्यांना आलं की नंतर डायरेक्ट घेऊनच जायचं घराकडे. त्यांना बांधून चाललोय आता मी घराकडे.